दिल्लीमधून एक महत्त्वाची अपडेट येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मोदींच्या भेटेला दाखल झालेल्या आहेत। त्यांनी आता नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची बातमी कळते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। 11 वाजता ही भेट नियोजित होती आणि त्या वेळेमध्येच ही भेट पार पडलेली आहे। सुनेत्रा पवार यांचा अत्यंत महत्त्वाचा दिल्लीचा दौरा आज पार पडतोय आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये सुरुवातीला सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। अर्थात ही एक सदिच्छा भेटही आहे, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर त्या पंतप्रधान मोदींच्या भेटीला आता पोहोचलेल्या होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। या भेटी दरम्यान नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। अर्थात या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेतेही उपस्थित असणार होते, कारण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार हे त्यांच्या सोबतच संसद भवनात पोहोचलेले होते। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पंतप्रधान मोदींची काही 1-to-1 चर्चा झाली का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीच्या अनुषंगाने ज्या काही चर्चा सुरू आहेत, मग तो विलीनीकरणाचा मुद्दा असो, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा असो की सुनेत्रा पवार यांच्या जागी आता खासदार म्हणून कुणाची वर्णी लागणार हा मुद्दा असो, या सगळ्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांची पंतप्रधान मोदींसोबत आज नेमकी काय चर्चा झाली आहे हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। खरं तर सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर असतानाच रोहित पवार देखील आज दिल्लीमध्ये आहेत। काल रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भात काही मोठे आरोप केलेले होते, मोठे प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर रोहित पवारही आज दिल्लीमध्ये आहेत। दिल्लीमध्ये आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे ती पत्रकार परिषद होण्याआधी आता सुनेत्रा पवार यांनी मोदींची भेट घेतलेली आहे। यानंतर अमित शहा आणि उपराष्ट्रपतींची त्या भेट घेणार असल्याचं कळतंय। अर्थात या भेटीची वेळ निश्चित नाहीये, मात्र सुनेत्रा पवार या आज त्यांच्या खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करतील आणि त्यासोबतच आज सकाळी देखील त्यांची पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, ही भेट किती वेळ चालली आणि या भेटीमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे याचे काही तपशील कळू शकलेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनामध्ये साधारणतः सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार, त्यांच्यासह पार्थ पवार, जय पवार आणि प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे असं सर्वजण भेटीसाठी गेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत अजित पवारांच्या दुःखद निधनाविषयी आणि त्यानंतर एकंदरीतच आता एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व किंवा त्या सर्व निर्णय प्रक्रिया ही सुनेत्रा पवारांच्या कडे आलेली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे नेते आहेत आणि म्हणून सुनेत्रा पवारांसोबत, त्याशिवाय अजित पवारांचे कुटुंबीय म्हणून जय पवार, पार्थ पवार यांच्यासोबत व प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही औपचारिक भेट झालेली आहे। या भेटीमध्ये एकंदरीत सुनेत्रा पवारांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अंदाज असा आहे की सर्वसाधारणपणे आगामी सर्व घडामोडींवर चर्चा झालेली असू शकते। त्याशिवाय सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत, राज्यसभेच्या भविष्यातील जागा भरण्याबाबत कोणकोणते निर्णय होतील, कशा पद्धतीने निर्णय प्रक्रिया असेल, या सगळ्याबाबत एक सर्वसाधारण अंदाज हा दोन्ही बाजूंनी घेतलेला असू शकतो। यानंतर सुनेत्रा पवार या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांची भेट नेमकी किती वाजता होणार त्याविषयीचा कालावधी ठरलेला नाही। विशेष म्हणजे शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांनी सुनेत्रा पवारांचे चरण स्पर्श केले, आपण सर्वांनी ते व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहिले। त्यामुळे सुनेत्रा पवारांना संसदेत आल्यानंतर भविष्यामध्ये एकंदरीत कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन जायचंय, महाराष्ट्र सरकारचं कशा प्रकारे नेतृत्व करायचंय, या सगळ्याबद्दलही थोडीफार चर्चा झाल्याची शक्यता आहे। सर्वाधिक चर्चा अजित पवारांवर आणि त्यांच्या दुःखद निधनाबद्दल झालेली आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।